नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या वर्गात पुन्हा तुमचे स्वागत. गेल्या 2-3 दिवस आपण पाठ 7वा आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत. बघा मुलांनो, या ठिकाणी जसा आपला पाठ संपलेला आहे तिथून आपल्याला शब्दार्थ दिलेले आहेत जे मी तुम्हाला एक्सप्लेन करताना सांगितले होते. आता मुलांनो, मी तुम्हाला एक्सप्लेन करताना पाठ शिकवत असताना काही शब्दार्थ तसेच वाक्प्रचार यांचा अर्थ सांगत होती आणि पुढे आपण जात होतो. ते शब्दार्थ त्यांनी इथे पाठाच्या खाली दिलेले आहेत. जसं बघा, गिरीस्थान. मी तुम्हाला सांगितलं होतं की गिरी म्हणजे काय, पर्वत, स्थान म्हणजे ठिकाण, म्हणजे पर्वतावरील ठिकाण. गिरीस्थान, हिल स्टेशन जे आहेत त्याला म्हणतात गिरीस्थान, पर्वतावरील ठिकाण. त्याच्यानंतर दुसरा आहे नजराना. हा जो उर्दू शब्द आहे नजराना, मौल्यवान भेट, किमती आणि मौल्यवान भेट. सबब, सबब म्हणजे काय, कारण, रिझन. हे असे शब्द त्यांनी इथे दिलेले आहेत. आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करतो आहे. बघा, प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा. लेखकाने शाळेच्या बागेत मनसोक्त केलेली मजा. कोणती मनसोक्त केलेली मजा बघा शाळेच्या बागेत? तर हुंदडायचो. हुंदडायचो म्हणजे काय, उड्या मारायचो, खेळायचो, पावसात भिजणे आणि झाडावर चढणे. या गोष्टींमध्ये लेखकांनी शाळेत असताना मनसोक्त मजा केलेली आहे, जी आपल्याला आता करायला मिळत नाही. म्हणून लेखक नंदू नाटेकर यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणीमध्ये त्यांनी बागेत मनसोक्त केलेली जी मजा आहे ती या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. हुंदडायचो, खेळायचो, पावसात भिजणे आणि झाडावर चढणे. त्यानंतर बघा, टेक्स्टबुकच्या खालीच बघा, लेखकाचे सुट्टीतील मजेशीर अनुभव. त्यांना निसर्गामध्ये कोणकोणते मजेशीर अनुभव आलेत बघा. तर पक्ष्यांचे थवे न्याहाळणे. पक्ष्यांचे थवे न्याहायला आपल्याला आकाश जे आहे ते मोकळं दिसायला हवं आधी, तरच आपण पक्ष्यांचे थवे, किंवा आजूबाजूला झाडं असायला पाहिजेत तर आपण पक्ष्यांचे थवे पाहू शकतो. मग हे कुठे असू शकतं? तर छोट्या खेड्यात, गिरीस्थानावर आपल्याला हे पाहायला मिळतं. मग लेखकाच्या खेड्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांना पाहायला मिळालेल्या आहेत, त्या त्यांनी इथे शेअर केलेल्या आहेत. बघा, एक पक्ष्यांचे थवे न्याहाळणे आणि दुसरा आहे पक्ष्यांचा आवाज ऐकणे. तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये ह्या दोन प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती बघा, पान नंबर 20 वर जो पार्ट 2 आहे, दुसरा भाग जो आहे त्याच्यावर पहिल्याच पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं पाहायला मिळतील. या ठिकाणी आपल्याला जेवढे ॲरो दाखवलेले आहेत आपण तेवढीच उत्तरं लिहिणार आहोत. या ठिकाणी अजून सुद्धा लेखकांनी केलेल्या मजा आहेत, तसंच लेखकाने निसर्गाचा जो अनुभव घेतलेला आहे त्याचे अजून सुद्धा भाग तिथे त्यांनी दिलेले आहेत. आपल्याला 2च दिलेले आहेत म्हणून आपण 2च उत्तरं लिहिलेली आहेत. पुढे चला. तर तिसरा बघा, तिसऱ्या सहस्त्रकातील परस्पर संबंध वाढवणारी व माहिती देणारी माध्यमे कोणती आहेत? तर एकमेकाचा जो परस्पर संबंध आहे, तो एकमेकाशी संवाद साधण्याचा जो आत्ताचा जी माध्यम आहेत ती कोणती आहेत? तर बघा, ईमेल आणि इंटरनेट, ज्याच्याद्वारे आज आपण या ठिकाणी पाठ एक्सप्लेन करतो, आम्ही तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देतो, ही आहेत इंटरनेट आणि ईमेलच्या माध्यमामधूनच आपण हे सगळं करतो आहोत. म्हणूनच ही ईमेल आणि इंटरनेट ही तिसऱ्या सहस्त्रकातील परस्परांशी संबंध वाढवणारी व माहिती देणारी माध्यम, मीडिया जे आहे ते आहेत. तर सहस्त्रक म्हणजे काय? 3000 वर्षापूर्वी. म्हणजे आता आपण 21व्या शतकात प्रवेश करून झालेला आहे. आपण सहस्त्रकामध्ये प्रवेश करणार आहोत. दशक, 10, शतक, 100 आणि सहस्त्रक म्हणजे 1000. कळलं? चला तर पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर स्वाध्याय पाठ दुसरा, प्रश्न दुसरा, एका शब्दात उत्तरे लिहा. ही जी तुम्हाला आता तुम्ही MCQ लिहितात त्याच्यासाठी हे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उपयोगाला पडतील. लेखक जिथे शिकले ते गाव. कुठे शिकायला होते लेखक? बरोबर, पान नंबर 20 वर तुम्हाला पहिल्याच पॅरेग्राफ मध्ये, म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला हे उत्तर बघायला मिळेल. लेखक जिथे शिकले ते गाव म्हणजे कोणतं? सांगली. बरोबर. लेखकाला मिळालेला पुरस्कार. बॅडमिंटन खेळामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय खेळामध्ये जो सहभाग घेतला होता त्याच्यामध्ये त्यांना कोणता पुरस्कार मिळाला? अर्जुन पुरस्कार. बरोबर. खास व्यायामासाठी असलेले ठिकाण कोणतं? जिम. व्यायाम आपण घरी पण करतो, पण जिम मध्ये गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार करायला मिळतात आणि म्हणून
जिम हे खास व्यायामासाठी असलेलं ठिकाण आहे. चला पुढे बघा, लेखकाचा आवडता खेळ कोणता? कोणता खेळ होता लेखकाचा आवडता? बॅडमिंटन. बरोबर. आणि त्याच्यातच त्यांनी आपल्या अर्जुन पुरस्कार मिळवलेला होता. प्रश्न तिसरा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. ज्याला पर्सनल रिस्पॉन्स म्हणतो त्याला म्हणतात तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. बघा, काही सगळेच प्रश्न जर आम्ही लिहून दिले तर पाठ तुम्हाला कसा समजलाय, किती समजला हे कळत नाही. पण जर तुम्ही स्वमताने काही प्रश्नांची उत्तरे लिहिली, स्वतःहून काही लिहिली, तर त्यावरून तुम्हाला आम्हाला कळतं की हा पाठ तुम्हाला कुठपर्यंत समजलेला आहे. मग चला ही उत्तरं तुम्हीच लिहायची आहेत, पण तरी सुद्धा जाता जाता याच्यावर थोडी चर्चा करूया आपण. लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्व. आता लेखकाने काय सांगितलं? प्रत्येकाने दररोज एक व्यायाम केलाच पाहिजे. वेळ नाही ही सबब सांगू नये. तर आपण जसं नेहमी 2 वेळा जेवतो तसंच व्यायामासाठी प्रत्येकाने 1-2 तास हा स्वतःसाठी काढला पाहिजे आणि त्यामुळेच आपले शरीर तंदुरुस्त होते. लेखक म्हणतात आज वयाच्या 66व्या वर्षी सुद्धा मी तंदुरुस्त आहे आणि मला कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही. लेखक म्हणतात तुम्ही व्यायाम घरी करा, मैदानात करा, जिम मध्ये जाऊन करा, पण व्यायाम हा तुमच्या शरीराला आवश्यक आहे. हे थोडक्यात मी सांगितलेलं आहे, तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा, खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णय क्षमता वाढवतो. या ठिकाणी बघा लेखकांनी सांगितलं की खेळ आपल्या जीवनामध्ये महत्वाचे आहेत. तुम्हाला जो आवडतो खेळ तो तुम्ही खेळा. मग त्याच्यासाठी हाच खेळ खेळला पाहिजे किंवा तोच खेळ खेळला पाहिजे असं जबरदस्ती नाही. खेळ तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला स्वावलंबी बनवतात. स्वावलंबी म्हणजे काय? तर तुम्ही तुमचं काम स्वतःहून करायला शिकता. कारण खेळातले वेगवेगळे नियम सांभाळत असताना किंवा पाळत असताना तुम्हाला नियम पाळण्याची जी सवय आहे ती तुम्हाला लागून जाते. तसंच खेळामध्ये हारणे जिंकणे ह्या गोष्टी येत असतात. मग हारावं लागलं तर कसं हारायचं, जिंकलं तर कसं जिंकलो त्याचा आनंद कसा घ्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी खेळ आपल्याला शिकवतं. म्हणून लेखक म्हणतात की खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णय क्षमता, आपल्या स्वतःचा निर्णय क्षमता म्हणजे काय, डिसिजन घेण्याची जी सवय आहे ती आपल्याला लागते. बरोबर. अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न जो आहे तो तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचा आहे. त्याच्यानंतर गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्या संदर्भातील तुम्ही अनुभवली एखादी घटना याविषयीची माहिती लिहा. आता लेखकांनी या ठिकाणी निसर्गाचा नजराणासाठी तुम्हाला वेगवेगळे पॉइंट दिलेले आहेत. बघा की पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे, पशूंचे आवाज, जंगलातील किंवा मोकळे आकाश, वाहती नदी या संदर्भात तुम्ही कोणत्याही एखादा टॉपिक इथे अनुभवला असेल तुम्ही गावी गेल्यानंतर तर तो तिथे लिहायचा आहे. आता प्रत्येकाचा जो ऑब्झर्वेशन आहे ते वेगवेगळं आहे, त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला काही सांगणार नाही, तर तुम्हाला स्वतःहून तिथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर खेळूया शब्दांची. बघा खालील तक्ता पूर्ण करा. पुस्तक अनेक वचन काय येईल? पुस्तके. गाव गावे. मैदान इथे मैदाने येईल. इथे मी न लिहिलाय तर तिथे एक मात्रा द्यायला विसरू नका. मैदान मैदाने. मी परत सांगते, तिथे टायपिंग करताना मिस्टेक झालेली आहे, तर तिथे मैदान मैदाने लिहायचं आहे. जसं आपण केवर मात्रा दिलेली आहे, व वर मात्रा दिलेली आहे, तशीच न वर सुद्धा द्यायची आहे. नदी नद्या. कळलं? पुस्तक पुस्तके, गाव गावे, मैदान मैदाने, नदी नद्या. कळलं? आता पुढे बघा. त्यानंतर खालील वाक्य नीट वाचा व त्यातील नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद ओळखा. आता तुम्ही म्हणाल नाम सर्वनाम विशेषण हे तुम्हाला 5वीला 7वीला झालेलं आहे, 6वीला झालेलं आहे. इथे फक्त तुम्हाला त्याची रिव्हिजन करायची आहे. पहिलं वाक्य बघा. सांगली हे महाराष्ट्रातले गाव आहे. या वाक्यातलं नाम कोणते बघा. नाम म्हणजे एखाद्या वस्तूला, एखाद्या गावाला, एखाद्या ठिकाणाला दिलेलं नाव. मग इथे कोणतं आहे बघा. पहिल्या वाक्यामध्ये सांगली. सांगली गावाचं नाव आहे. बरोबर. महाराष्ट्र. बरोबर. आणि गाव ही आहेत नावे. त्यानंतर सर्वनाम टॉपिक बघा. नावाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम. मग आता इथे बघा, हे काय आहे? दर्शक सर्वनाम आहे. मग आपल्याला फक्त इथे सर्वनामामध्ये तुमचे, तुम्हाला ही काय आहेत? सर्वनाम आहेत. विशेषण नामाबद्दल आणि सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण. मग चांगले आणि वाईट ही काय आहेत? विशेषण.
आणि ज्या शब्दाने वाक्यातली क्रिया कळते त्याला काय म्हणतात? क्रियापद. मग आहे आणि कळती ही काय आहेत? क्रियापद आहेत. अशा नेक्स्ट स्लाइड बघूया आपण. ती आहे तुम्हाला व्याकरणामधलेच काही प्रकार आहेत त्याच्यावर आम्ही स्पष्टीकरण करणार आहोत. बघा इथे आहेत वाक्प्रचार. त्या पाठातले काही वाक्प्रचार जे आहेत ते मी इथे दिलेले आहेत. सामना करणे. सामना करणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला फाईट करणे. सामना करणे, मुकाबला करणे. आवाका वाढणे. आवाका वाढणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा जो विस्तार आहे, प्रसार जो आहे तो वाढवणे किंवा वाढणे, त्याला म्हणतात आवाका वाढणे. जसं आता इंटरनेट आणि ईमेल यांचा आवाका वाढलेला आहे, बरोबर की नाही? सामना करणे, मुकाबला करणे. जसं आपण आता कोरोना या विषाणू बरोबर सामना करत आहोत, त्याच्याशी मुकाबला करत आहोत. हे वाक्प्रचार जे आहेत, जर मेक सेंटेन्स आला तर तुम्ही तुमच्या ओन मध्ये ते सेंटेन्स बनवायचे. मी जाता जाता तुम्हाला सेंटेन्स सांगितलेले आहेत. लिंग ओळखा. या ठिकाणी आपल्याला शाळा. शाळा ही काय आहे? ती शाळा. आपण काय म्हणतो? ती शाळा. म्हणून ती काय आहे? स्त्रीलिंग. कॉलेज. ते कॉलेज. ते आलं तर आपण काय म्हणणार? नपुसकलिंग. व्यायाम. तो व्यायाम पुल्लिंग. आणि जेवण. ते जेवण नपुसकलिंग. त्यानंतर समानार्थी शब्द बघा. झाड, वृक्ष, मित्र, सखा, दोस्त, जंगल, रान, आकाश, गगन. विरुद्धार्थी शब्द. जिंकणे, हरणे, आत, बाहेर, आवड, नावड, शिस्त, बेशिस्त, शहर, खेडे. बघा मुलांनो, या ठिकाणी आपण प्रश्न जे आहेत, तसंच मी काही एक्स्ट्रा प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. स्वाध्यायावरचे प्रश्न तर दिलेलेच आहेत, पण इथे मी वाक्प्रचार, लिंग ओळखा, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द सुद्धा दिलेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आपला पाठ 7वा नातवंडास पत्र संपलेला आहे. त्याचे जे प्रश्न उत्तरे जे आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. त्याची उत्तरं सुद्धा मी लिहून दिलेली आहेत. तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना ह्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या नोटबुक मध्ये लिहायची आहेत आणि प्रश्न उत्तर पाठ करायचे आहेत. पाठ नीट वाचायचा आहे, कारण ओरल साठी तुम्हाला 2 पाठ आहेत. त्याच्यापैकी कोणताही एक पाठ जो आहे तो आपल्याला रीडिंग साठी आहे. मी परत सांगते की 2पैकी एकच पाठ कोणताही तुम्हाला जो आवडेल तो आपण रीडिंग साठी घ्यायचा आहे. चला तर मित्रांनो, हा पाठ तुम्हाला नीट समजला अशी मी आशा करते. आणि त्याचबरोबर आपण आता नेक्स्ट वीक मध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत मी तुमच्याशी रजा घेते. धन्यवाद.